म्हणजे आपण जेव्हा जेव्हा थाळी बनवतो तर त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात आपण घेतो. म्हणजे मीठ आपण वाटीभर नाही घेत, राईट. तसं आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपला जो पोर्टफोलिओ आपण बनवतो की आपल्याला हे कळतं की गोल्डसाठी आपल्याला एक ठराविक पर्सेंटेज आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. किती घेतलं पाहिजे हे माहीतच नाहीये, बरोबर, राईट. आणि गोल्ड घेत असताना बरेच काही नुकसानाच्या पण बाजू आहेत. त्या न विचार करता आपण असा विचार करतो की जे लोक घेत आहेत तेवढं आपल्याकडे असलं पाहिजे, किंवा मी जे काही गोल्ड घेतलेलं आहे, गोल्ड असताना मला गोल्ड घेणं गरजेचं आहे का, की आपल्याला नक्की मग घेतलं किती पाहिजे. 5% ते मॅक्सिमम 7% ह्याच्यावरती गोल्ड नसलं पाहिजे, की तुम्ही गोल्ड मध्ये जास्तीत जास्त नुकसान करून घेता. गोल्ड हे हेजिंग ऍसेट्स आहे. म्हणजे जेव्हा मला इमर्जन्सी लागतीये, म्हणजे जर तुम्ही सोनं घेता आणि विकता या दोन्हींमध्ये ज्यावेळी तुम्ही दोघांमध्ये तुम्हाला लागणारे जे चार्जेस आहेत ते ऑलमोस्ट 35% पेक्षा जास्त. तुम्ही प्रत्येक वेळी गोल्ड तर घालून फिरत नाहीये, त्याचा वापर तर होत नाहीये. आता जेव्हा ते गोल्ड साईडला पडलंय तर ते तुम्हाला कमवून देतं का, की जेव्हा आपण रिअल एस्टेटमध्ये जातो तर रिअल एस्टेट खूप छान आहे ऍसेट, ॲज अन ॲसेट खूप छान आहे. कारण रिअल एस्टेट सारखं एकच असेट आहे की ज्या ठिकाणी लोक करोडोचे पैसे टाकू शकतात. म्हणजे आजच्या तारखेला कुठल्याही व्यक्तीला जर सांगितलं की तुम्हाला 1 करोड टाकायचे, एक तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाका किंवा रिअल एस्टेटमध्ये टाका, त्यांची पहिली चॉईस असेल रिअल एस्टेट. मग नक्की प्रश्न हा महत्वाचा आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना, की आपण नक्की कुणाला श्रीमंत करतो. नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी एका खूप महत्त्वाच्या विषयावर पॉडकास्ट घेऊन आलोय. आपल्या आजूबाजूला सध्या खूप चढ उताराचं वातावरण आहे. आता तुम्ही म्हणाल चढ उतार नेमके कशातले, तर आज 7 एप्रिल रोजी आम्ही हा पॉडकास्ट शूट करतोय. त्या दिवशी 2 मोठ्या बातम्या आल्यात. पहिली म्हणजे सोन्याच्या भावात झालेली घट. सोन्यात 2,500 घसरण झाली आहे. आणि इतकंच नाही तर भारतीय शेअर बाजार सुद्धा कोसळलाय. अशा परिस्थितीमध्ये खूप संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे नेमकी आपण कशात गुंतवणूक केली पाहिजे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. गुंतवणूक कुठल्या, सोन्यात केली पाहिजे, शेअर मार्केटमध्ये केली पाहिजे की स्थावर मालमत्तेत केली पाहिजे, हा प्रश्न सामान्यांपासून अगदी मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत प्रत्येकाच्याच मनात असतो. तर आज आपण या सगळ्या विषयांवर बोलणार आहे. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत योगेश लोखंडे सर, जे गेल्या 10 वर्षांपासून फायनान्शियल प्लॅनिंग या विषयामध्ये काम करतायत. म्हणजे फक्त गुंतवणुकीच्या संदर्भानं नाही, तर आज आपण आर्थिक नियोजनाच्या संदर्भानं सुद्धा बोलणार आहे. म्हणजे अगदी तरुण मुलापासनं ते रिटायरमेंटला आलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या पॉडकास्टमधनं मिळणार आहे. नमस्कार सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. तर खूप छान पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, त्यासाठी खरंच नमस्कार आणि धन्यवाद आपल्या ऑडियन्ससाठी. आज बरंच भीतीचं वातावरण आहे आणि बरेच इन्व्हेस्टर जे आहेत ते माझ्याकडे येतात प्रश्न घेऊन की सर आता मार्केटमध्ये अशी कंडिशन आहे की शेअर मार्केट सुद्धा खालती आहे आणि गोल्ड सुद्धा खालती आहे, म्हणून नेमकी कशात गुंतवणूक करायची हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांसमोर. एक्झॅक्टली. आणि होतं काय की आतापर्यंतचा जो एक नियम बांधला गेला होता किंवा सूत्र म्हणतो आपण, ते सूत्र बांधलं गेलं होतं की जर शेअर मार्केट खाली जातंय तर गोल्ड वरती चालतं, आणि जेव्हा गोल्ड खालती येतं त्यावेळी शेअर मार्केट वरती जातं. आणि हाच नियम कुठं ना कुठेतरी आता चेंज झालेला दिसतोय किंवा वातावरणामधला एक बदल आपल्याला दिसतोय की ज्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की आता मग नक्की काय डिसिजन घेतला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना हे प्रश्न तर आहेच की गोल्ड घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे, गोल्डची प्राइस किती जाऊ शकते, त्यात व्हॅल्युएशन किती असलं पाहिजे, या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं लोकांना हवेत, जे आज आपण देण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. पण आता जी नेमकी सोन्यामध्ये चढ उतार होतीये त्याची काय कारण आहेत? म्हणजे काही जागतिक कारण आहेत की काही स्थानिक कारण आहेत? म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? आता जे जसं ट्रम्प सर आलेत, त्यांनी काही अनाउन्समेंट केले, टेरिफ चेंज केले, तर प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट वर्ल्ड मधल्या इकॉनॉमीचा हा कुठल्या ना कुठल्या तरी मार्केटमध्ये इम्पॅक्ट होतो. तर टेरिफ चेंज जो झाला त्याच्यामध्ये बऱ्याच असे ऍसेट्स आहेत की त्याच्यावरती इम्पॅक्ट डायरेक्टली होतो, काही इनडायरेक्ट होतो, पण इमोशन इम्पॅक्ट हा जास्त होतो. ठीक आहे, म्हणजे जरी डायरेक्ट इम्पॅक्ट जरी पकडला असेटवरती किंवा जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याच्यावरती, तर त्याच्यापेक्षा जास्त इमोशनवरती लोकांच्या जी असलेली ती त्याच्यावरती असलेली जी काही संभाव्य भीती आहे किंवा त्यांना काही खुशी आहे, या ह्याच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडतो अशा प्रत्येक डिसिजनवरती. तर त्या डिसिजनमुळे जसं आता 6 एप्रिललाच ही अनाउन्समेंट झालेली आहे की बाबा त्यांनी टेरिफ रेट चेंज केलेले आहेत. आपली जी इंडियन गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंट जी आहे, त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की ह्याच्यावरती आम्ही इव्होल्युशन करतोय. म्हणजे कुठूनही आता अशी पॉझिटिव्ह न्यूज येत नाही की ज्याच्यावरती काही डिसिजन घेतला पाहिजे, राईट. आणि डिसिजन बरोबर त्याच्यावरती आपल्याला काही निर्णय घेऊन काही चेंजेस आपल्या ॲज अन इंडियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. असे काही आता सध्या
असे काही फर्म डिसिजन्स नाही आहेत. त्यामुळे मार्केट हे दोन्ही साईडून आता आजच्या तारखेला खालती आहे. म्हणजे आपण स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट म्हणतो तेही जवळपास बऱ्याच पॉईंटनं खालती आलेले आहे. आणि त्याचबरोबर जसं 2,500 सोनं सुद्धा कमी आलेलं आहे. आता ही घटना पहिल्यांदा झालेली आहे का? नाही. हीच घटना सेम जर तुम्ही बघितला तर कोरोनाच्या पिरियडमध्ये जेव्हा युक्रेनची आणि रशियाची वॉर झाली त्यावेळी ऑइल अँड ॲज वेल ॲज गोल्ड ह्यांच्या प्राइसमध्ये सेम कंडिशन झाली होती की स्टॉक मार्केट शेअर मार्केट सुद्धा खाली गेलं होतं आणि गोल्डची प्राइस सुद्धा खाली गेली होती आणि त्याच्यानंतर ती वाढायला सुरुवात झाली होती. आता त्यावेळी ज्यावेळी गोल्डची प्राइस जर बघितली 2020 मध्ये तर साधारण ती 50,000च्या आसपास होती. 46,000 पासून 50,000च्या आसपास ती त्या ठिकाणी होती. पण कुणाला असं वाटलं नव्हतं की ती 80,000 पर्यंत जाईल, जी आजच्या तारखेला टच करून परत खालती आलेली 79,000च्या आसपास. आता विचार करणं हे गरजेचं आहे की मार्केटमध्ये किंवा वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये जे काही न्यूज येत आहेत त्याचे प्रत्येक ॲसेटवरती इम्पॅक्ट पडणार आहेत, पण ते नक्की कुणासाठी पडत आहेत, राईट? म्हणजे जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहेत का जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत ह्याच्यामधले नक्की कुणावरती ह्याचा जास्त इम्पॅक्ट पडतो हा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा घटना होत राहणार, पुढेही होत राहणार. आणि हे जे आज जे जवळपास 79,000 मार्केट जे खालती 2,500 खालती आलेलं आहे, जवळपास 76च्या आसपास 77च्या आसपास जे गोल्डचं मार्केट आहे, हे मी गॅरंटेड सांगतो पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये हे 1 लाखाच्या आसपास जाईल. मग प्रश्न हा असला पाहिजे की आज जर गोल्ड घ्यायचं असेल तर राईट चॉईस आहे का वाढल्यानंतर घेणं? बरोबर. आणि काय होतं की भारतीय सामान्य नागरिक म्हणून आपला विश्वास सोन्याच्या गुंतवणुकीवर जास्त असतो. बरोबर. तर मग एकतर सोन्यामध्ये इतकी चढ उतार होतीये आणि अशाही चर्चा आहेत की सोन्याचे भाव 1 लाखापर्यंत जाऊ शकतात. बरोबर. तर नेमकं सोन्यातली गुंतवणूक कशी असते? फायदेशीर असते की काय दुष्परिणाम होतात पण आपल्याला कळत नाही? नेमकं आपण दोन्ही बाजू बघू गोल्डच्या, राईट? पहिल्यांदा हे कळणं गरजेचं आहे की जेव्हा आपण जेवण घेतो, आपलं ताट घेतो, सात्विक जेवण घेतो, राईट? त्याच्यामध्ये भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, चटणी असते, लोणचं असतं, मीठ असतं, चपाती असते, भात असते. म्हणजे आपण जेव्हा थाळी बनवतो तर त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात आपण घेतो. म्हणजे मीठ आपण वाटीभर नाही घेत, राईट? किंवा लोणचं आपण वाटीभर नाही घेत, बरोबर, राईट? तसं आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपला जो पोर्टफोलिओ आपण बनवतो ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या ॲसेट्सचं नियोजन असलं पाहिजे, समाविष्ट असली पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंग करता त्यावेळी होतं काय की आपल्याला हे कळतं की गोल्डसाठी आपल्याला एक ठराविक पर्सेंटेज आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. अच्छा. तर ते किती? आता भारतीय जर मानसिकतेमध्ये बघितलं तर आपण 2 कॅटेगरी आहेत आपल्याकडे, एक पुरुष कॅटेगरी आणि एक स्त्री कॅटेगरी. किती घेतलं पाहिजे हे माहीतच नाहीये, बरोबर, राईट? आणि गोल्ड घेत असताना बरेच काही नुकसानाच्या पण बाजू आहेत. त्या न विचार करता आपण असा विचार करतो की जे लोक घेत आहेत तेवढं आपल्याकडे असलं पाहिजे. आता स्त्रियांच्या बाबतीत तुमच्यावरूनच विचार करा की तुमची समजा एखादी मैत्रीण आहे, ती तुमच्याकडे आली आणि ती म्हटली की अरे गोल्ड एवढं खालती गेले आणि मी आत्ताच 10 तोळं सोनं घेतले किंवा 1 तोळं सोनं मी घेतले, ही चेन घेतली आणि खूप छान आहे. मनात सहज विचार येऊन जातो की अरे आपण पण घ्यावं, राईट? पण त्या ठिकाणी हा प्रश्न नाही विचारत की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही नक्की माझ्यासाठी फायद्याची आहे का? किंवा मी जे काही गोल्ड घेतलेलं आहे, गोल्ड असताना मला गोल्ड घेणं गरजेचं आहे का? तर गोल्ड हे स्त्रियांसाठी एक सुंदरतेचा एक दागिना आहे की जे आपल्या सौंदर्यामध्ये अजून प्रभाव आणून देतो. पण त्याचबरोबर आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की हा एक ॲसेट कशासाठी वापरला गेलाय? सौंदर्यासाठी वापरला गेलाय. म्हणजे आता आपण जर भारताच्या पूर्ण जर आधीपासून आत्तापर्यंत जर बघितलं, ज्यावेळीपासून ह्युमन इव्हॉल्युशन झालं त्यावेळीपासून जर आत्तापर्यंत जर पूर्ण जर्नी बघितली तर गोल्डचं एक सगळ्यात महत्त्वाचं स्थान फक्त काय की स्त्रीचं सौंदर्य निखारण्यासाठी जास्तीत जास्त वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याला इकॉनॉमीमध्ये स्थान मिळालं का तर हेजिंगसाठी, की कुठल्या तरी एका एलिमेंटला घेऊन किंवा एखाद्या कमोडिटीला घेऊन आपण आपली करन्सी उभा करू शकतो. पण आजच्या तारखेला तेही नाही. म्हणजे आपली करन्सी ही पूर्ण आता फ्री करन्सी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याच ह्याची गरज नाही की त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला इकॉनॉमी किंवा आपले जे नोट आपण बनवतो त्याचं कॅपॅसिटी घेतली पाहिजे. आता ह्या दोन्ही बाजू आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा आता हा प्रश्न रिमेन राहतो कुठला की आपल्याला नक्की मग घेतलं किती पाहिजे. कारण आता पर्पज काय आला, गोल्डचा पर्पज काय कळाला की पुरुषांसाठी किती गोल्ड असलं पाहिजे आणि स्त्रियांसाठी किती असलं पाहिजे. आता पर्सेंटेज वाईज जर बघितला तर माझ्या अंदाजाप्रमाणे जेव्हा मी पर्सनल फायनान्ससाठी जेव्हा एखाद्या फॅमिलीवर बसतो, एखादी पूर्ण जॉईंट फॅमिली असेल किंवा न्यूक्लिअर फॅमिली असेल तर त्यांच्याबरोबर बसत असताना त्यांना मी सांगतो 5% ते मॅक्सिमम 7% ह्याच्यावरती गोल्ड नसलं पाहिजे. ओके. कारण होतं कसं की तुम्ही गोल्डमध्ये
जास्तीत जास्त नुकसान करून घेता. गोल्ड हे हेजिंग ॲसेट्स आहे, म्हणजे जेव्हा मला इमर्जन्सी लागतीये किंवा गोल्डवरती म्हणजे जेव्हा मला पैशाची गरज लागेल तर त्यावेळी माझ्याकडे समजा इकॉनॉमी डाऊन असेल तर माझ्याकडे एक ॲसेट असेल की ज्याच्या थ्रू मी माझी त्यावेळीची इमर्जन्सी किंवा त्यावेळी लागणारा जो काय पैशाची नीड आहे ती मी पूर्ण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे 5% to 7% इज ओके, इवन 10% सुद्धा ओके, पण मोर दॅन 10% इज व्हेरी रिस्की फॉर युअर नेक्स्ट जनरेशन. म्हणजे तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला वेल्थ क्रिएशन करून जे देणार आहात तर त्यासाठी रिस्क फॅक्टर होऊन जातो. कारण त्याच्यामध्ये लागणारे काही चार्जेस आहेत, जसं GST लागतो आजच्या तारखेला. दुसरी महत्वाची काय आहे की जेव्हा तुम्ही गोल्ड घेता तर गोल्ड घेताना तुम्हाला GST बरोबर त्याच्यावरती मेकिंग चार्जेस लागतात. राईट, कारण बऱ्यापैकी म्हणजे फार रेअर अशी लोक आहेत की जे बिस्किटच्या माध्यमातून किंवा वळाच्या माध्यमातून सोनं घेतात, पण बरेच लोक ॲज अ ऑर्नामेंट्स म्हणून घेतात, म्हणजे काही दागिने असतील, ज्वेलरीज असतील, ह्याच्या माध्यमातून सोनं जास्तीत जास्त घेतात आणि त्याच्यावरती 10 ते 15% तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावरती चार्जेस लागतात ॲज अ मेकिंग, प्लस 3% तुमचं GST लागतं. म्हणजे जर तुम्ही सोनं घेता आणि विकता या दोन्हींमध्ये ज्यावेळी तुम्ही दोघांमध्ये तुम्हाला लागणारे जे चार्जेस आहेत ते ऑलमोस्ट 35% पेक्षा जास्त आहे. मग विचार करा, जर गोल्डचा जर मी रेशो जर काढला की मला समजा मागच्या 20 वर्षापासून या गोल्डनं आत्तापर्यंत रिटर्न किती दिले तर ते 7% पेक्षा जास्त नाही आहेत. हां, 10 वर्षात जर तुम्ही बघितला 10% पर्यंत तुम्हाला मिळाले असतील, पण त्या 10% मध्ये तुम्हाला लागलेले जे चार्जेस आहेत, मेकिंग चार्जेस असतील, GST असतील किंवा ज्याला म्हणतात ते घटनावळ म्हणतात, तर ही ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी जर कट केला तर ऑलमोस्ट 35% तुम्ही लॉसमध्ये आहात. मग हे प्रॉफिटचं आहे का नुकसानाचं आहे हे आपल्याला थोडंसं विचार करणं गरजेचं आहे जेव्हा गोल्ड घेत असतं. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं गोल्ड हे फारसं फायदेशीर नाही असं आपण म्हणू शकतो का? इनडायरेक्टली म्हणू शकतो. कारण जेव्हा मी डायरेक्टली म्हणेन तर बरेच आपले जे काही ऑडियन्स मध्ये असतील ते जरा त्यांना दुःख वाटेल या गोष्टीचं, कारण त्यांना हे कळत नाहीये की कुठलं ॲसेट घेत असताना. आता समजा तुम्ही विचार करा की तुम्ही गोल्ड घेता, घरात राहता किंवा तुम्ही लॉकरमध्ये ठेवता. राईट, तुम्ही प्रत्येक वेळी गोल्ड तर घालून फिरत नाहीये, त्याचा वापर तर होत नाहीये. एखादं फंक्शन असेल, लग्न असेल, अशा कार्यक्रमांमध्येच त्याचा वापर जास्तीत जास्त तुमचा होतो. आता जेव्हा ते गोल्ड साईडला पडलंय, राईट, तर ते तुम्हाला कमवून देतं का? समजा बँकमध्ये पडलेलं आहे, लॉकरमध्ये पडलेलं आहे, घरात तिजोरीत पडलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा अर्निंग होतं का? नाही होत. राईट, मग बरेच माझे इन्व्हेस्टर काय म्हणतात, पण त्याचं रेज होते ना, म्हणजे मी 35,000ला घेतला आता 75,000ला, बरोबर आहे ना, पण तुम्ही विकता का? एखादी व्यक्ती, आपण जर विचार केला की मागच्या 10 वर्षात 15 वर्षात गोल्ड विकणारी लोक किती आहेत? तुम्ही जेव्हा पण एखाद्या म्हणजे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 आपण म्हणतो की ज्या ह्याच्यामध्ये आपण सोनं बाय करतो. राईट, मुहूर्त, राईट, दसरा असो किंवा दिवाळी असो, राईट, अक्षय तृतीया असेल, तर अशा ह्याच्यामध्ये लोक सेल नाही करत ना, त्या ठिकाणी अपग्रेड करायला जातात. ते सोनं देतात आणि त्याच्यापेक्षा जास्त सोनं घेऊन येतात. बरं, जेव्हा सोनं देतात त्यावेळी तूट पण करतात आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा GST पण देतात आणि एक्स्ट्रा कर्णावळ देऊन वर्णाने सोनं घेऊन येतात. म्हणजे सोनं विकणं ही आपल्या भारतामध्ये प्रथा नाही आहे. त्यामुळे त्या ॲसेटला नेक्स्ट जनरेशनमध्ये काय व्हॅल्यू असणार आहे? कारण इतक्यांदा आपण त्याला बायसेल करतो ना, त्याची व्हॅल्युएशन कमी होत चालली. आणि तुम्ही बघा, तुमचं घराची जी संरचना आहे, म्हणजे आता आपले जे पण असतील, म्हणजे आपले जे बघणारे व्ह्युअर्स असतील आणि इव्हन आपण स्वतःचं जरी घर बैठलं तर आपल्या घरामध्ये कदाचित 50% लोकांच्या घरामध्ये AC असेल, पण तुम्ही जेव्हा ज्वेलरच्या शॉपमध्ये जाता तर किती प्रकारचे त्यांच्या इथे लाईट्स असतात, ते लाईट्स सुद्धा किती डेकोरेटिव्ह असतात. प्रत्येक सिस्टीम जर तुम्ही बघितला तर ती श्रीमंतीची सिस्टीम असते. पण जेव्हा जो घेणारा व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे ते श्रीमंत होत आहेत, कोण? जे ज्वेलर्स आहेत किंवा ते बनवून विकणारे जे आहेत, ते श्रीमंत आहेत का? राईट, मग नक्की प्रश्न हा महत्वाचा आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना, की आपण नक्की कुणाला श्रीमंत करतोय. जेव्हा आपण पैसे देतो किंवा एखादी गोष्ट घेतो तर त्यावेळी नक्की आपण श्रीमंत कुणाला करतो हा प्रश्न विचारणं स्वतःला खूप गरजेचं आहे. आता गोल्ड जसं मी 5% 7% का म्हटलं, कारण ज्यावेळी आपल्याला गरज आहे हेजिंगची त्यावेळी आपण कुठली बाकीची इन्व्हेस्टमेंट मोडू शकत नाही. समजा एखादी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपल्याला जास्त रिटर्न देते तर ती मोडण्यापेक्षा आपल्याकडे हा एक रस्ता आहे की ज्याचा वापर आपल्याला करतो येतो, किंवा एक 5% 7% त्याच्यातून आपण पैसे जनरेट करू शकतो आणि ते आपल्या त्या वेळच्या रिक्वायरमेंटसाठी वापरू शकतो. ओके, आता सोन्यासारखाच एक भाग येतो रिअल इस्टेटचा. म्हणजे सोनं आणि रिअल इस्टेट या दोन गोष्टींवर खूप विश्वास आहे भारतीयांचा गुंतवणुकीसाठी. तर रिअल इस्टेट मधली गुंतवणूक किती फायदेशीर असते? एक महत्वाची गोष्ट आहे,
जी प्रत्येक मार्केटमध्ये वापरली जाते, जो दिखता है वो बिकता है. राईट. सो ही कंडिशन अशी आहे ना की लोक हा विचारच नाही करत आहेत, जो दिखता है सही में वो रियल है क्या. म्हणजे आपण ना काय करतो की येणाऱ्या रील्सवर, येणाऱ्या व्हिडिओजवर, एखाद्या ॲड्सवरती पूर्ण विश्वास टाकतो आणि आपल्याला चकाचौंध दिसती त्या पर्टिक्युलर मॉलची, त्या पर्टिक्युलर ज्वेलरची, त्या बिल्डरची. तुम्ही कधीही विचार करा की जेव्हा तुम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाता त्यावेळी ॲक्च्युली बाय करणारा मोठा असतो का सेल करणारा मोठा असतो. सेल करणारा. राईट. म्हणजे आपण प्रत्येक वेळी त्यांच्या दबावात राहतो. ते जे रेट सांगतील त्या रेटनं आपल्याला बाय करावं लागतं. राईट. आणि बँक जे डिसाईड करेल त्या रेटनं आपल्याला लोन घ्यावं लागतं. मग या ठिकाणी मला विचार करा, म्हणजे पूर्ण विचार करण्यासारखी जर्नी आहे ही सगळी, की जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये जातो तर रिअल इस्टेट खूप छान आहे ॲसेट, ॲज अन ॲसेट खूप छान आहे. कारण रिअल इस्टेटसारखं एकच असेट आहे की ज्या ठिकाणी लोक करोडोचे पैसे टाकू शकतात. म्हणजे आजच्या तारखेला कुठल्याही व्यक्तीला जर सांगितलं की तुम्हाला 1 करोड टाकायचे आहेत, एक तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाका किंवा रिअल इस्टेटमध्ये टाका, त्यांची पहिली चॉईस असेल रिअल इस्टेट. कारण त्यांना माहिती आहे ॲटलिस्ट दिसतंय, म्हणजे मला काहीतरी माझ्या हातात आहे, त्याचे डॉक्युमेंट आहेत, त्याचे पेपर्स आहेत. राईट. पण त्याचा असा अर्थ होत नाही की ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. आता पुण्यातलीच तुम्ही जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता अमित ब्लूप्रिंट आहे, तर त्यांचे आता ॲड परत लागायला लागले ऑलमोस्ट 7 इयर्स नंतर, 7 वर्षानंतर. मग आता विचार करा, 7 वर्ष त्या जी स्कीम चालू होती त्याच्यावरती लिटिगेशन्स होते, ज्याचं लॉन्चिंग सचिन तेंडुलकरनी केलं होतं. म्हणजे एक अशी असती की ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात बेस्ट क्रिकेटमधली देव, अशा व्यक्तींनी ज्या बिल्डर्स किंवा ज्या रिअल इस्टेटसाठी प्रमोशन केले, ती रिअल इस्टेट जर 6-7 वर्ष लिटिगेशनमध्ये असू शकते, 6-7 वर्ष लोकांना फ्लॅट नाही मिळालेले, त्यांचे पैसे अडकून आहेत, हीही गॅरंटी नव्हती लोकांना किंवा आपले हे पैसे परत येतील का. कारण त्यांच्या हातात सोल्युशन्स काही नाही आहे ना. म्हणजे मी फ्लॅट घेतलाय, माझे पैसे जात आहेत, माझी EMI जातात, मला फ्लॅटच नाही मिळत आहे. रेरा आल्यापासून कदाचित हे गोष्टी थोड्या चेंज झालेल्या आहेत, पण कुठं ना कुठं तरी एवढी मोठी अमाऊंट जेव्हा आपण एखाद्या बिल्डरला देतो तर आपल्याला हेही कळणं गरजेचं आहे की हे मी देत असताना माझ्याकडे नक्की मी ॲसेट म्हणून घेतोय का लायबिलिटी म्हणून घेतोय. कारण 99% लोक जेव्हा रिअल इस्टेटमध्ये जातात ते लोनमधनं जातात आणि 80% ते 90% हे लोन असतं. आणि असलेली जी काही गंगाजळी आहे आपल्याकडे, म्हणजे 10 वर्ष 15 वर्षात जी काही आपण कमवलेली गंगाजळी आहे ही सगळी आपण बिल्डरला देऊन टाकतो. म्हणजे आपल्याकडे राहतं काय, EMI आणि एक बँकेचं घर. कारण 20 वर्ष जोपर्यंत तुम्ही EMI भरताय ते तुमचं घर नाही, ते घर बँकेचं. मग आपल्याकडे चॉईस बऱ्याच आहेत की ज्याच्यावरती आपण काम करू शकतो, त्याच्यातून बरंच काही जनरेट करू शकतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे जर एवढा पैसा आहे तर आपल्याकडे एक हँड होल्ड जर असेल, ॲडवायझरी असेल, काही लोक असतील की तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात, तर त्यांच्या बरोबर बसून त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण नुसतं रीलच्या माध्यमातून किंवा एक नॉन क्वालिफाईड व्यक्तीकडून आपण काही गोष्टी ऐकतो आणि आपण डिसिजन घेऊन मोकळे होतो. पण माझा फायनान्स आणि तुमचा फायनान्स आहे जमीन आसमानचा फरक आहे. राईट. एज डिफरन्स आहे, इन्कम डिफरन्स आहे, लोकॅलिटी डिफरन्स आहे, माइंडसेट डिफरन्स आहे. मग ह्याचं नियोजन करणार कोण आहे. एकाच लाईनमध्ये प्रत्येक लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, कसे सक्सेसफुल होतात. बरोबर. म्हणजे आता तुमच्या एकूण बोलण्यावरनं माझ्या एवढं लक्षात आलंय की सोनं आणि रिअल इस्टेट ही काय गुंतवणुकीसाठीची विश्वासार्ह माध्यमं नाही आहेत. तर नेमकी अशी याच्या व्यतिरिक्त अशी कुठली सोर्सेस आहेत की ज्यात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. राईट. तर जसं सांगितलं की ॲसेट जे आहे, म्हणजे ॲसेट मल्टिपल्स आहेत. राईट. मग ॲसेट कुठल्या एरियात घेतले पाहिजेत, कशा प्रकारे घेतले पाहिजेत, ह्याचं ज्यावेळी नियोजन होतं आणि कुठल्या कॅटेगरीसाठी कुठलं ॲसेट आहे. कारण जॉब करणारी व्यक्ती जी आहे त्यासाठी काय होतं की रिअल इस्टेट हा असा जो जरिया आहे की ज्याच्यामध्ये तो फक्त लोनच घेऊ शकतो. पण त्यांना असं एक ॲसेट निर्माण केलं आहे की ज्याच्याकडे कॅश फ्लो खूप आलेला आहे आणि त्याला लोनची गरज नाही आहे, तर तेच ॲसेट त्यासाठी चांगले रिटर्न पण देऊ शकतो. ठीक आहे. मग हे कॅश फ्लो निर्माण कसं झालं पाहिजे ह्याच्यासाठी पण काही ॲसेट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की म्युच्युअल फंड्स आहेत, स्टॉक मार्केट आहे, की ह्याच्या माध्यमातून आपण ह्या दोन्ही ॲसेटना बीट करून, ना तर मी बीट म्हणतोय ह्यांना तोडून अशा ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो की ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं, एक सिच्युएशन अशी येते की आपल्याला खरंच रिअल इस्टेट किंवा गोल्ड ह्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे का. कारण होतं काय की आपला सगळा जे काही तुम्ही जर लाईफस्टाईल बघितला, आपण जॉब करतो, बिझनेस करतो,
कदाचित आपण शेती घेतो, लँड घेतो, फ्लॅट घेतो, गोल्ड घेतो. ॲट द एंड प्रत्येकाला काय हवं आहे, त्याच्यातून रिटर्न्स, किंवा ॲट द एंड त्याच्यातून लोकांना काय हवं आहे, मला पैसा जनरेट करायचा आहे, मला वेल्थ क्रिएट करायचं आहे, राईट. मग हे वेल्थ क्रिएट करत असताना आपल्याला ह्या ॲसेटचा वापर कशा पद्धतीनं करता येईल आणि तो फ्युचरमध्ये करता येईल हे कळणं खूप गरजेचं आहे, राईट. आता जर विचार केला तर ह्याच्यामध्ये एक मिसिंग गोष्ट आहे, जे फॅक्टर लोक कधीच विचारात घेत नाहीत. म्हणजे रिअल इस्टेट असो किंवा गोल्ड असो किंवा कुठलंही ॲसेट आपण घेतो, की टॅक्सेशन आणि इन्फ्लेशन हे असे त्याला म्हणतात ना की जे इम्पॅक्ट करतात. म्हणजे जे म्हणतात ना की एक पाईप आहे आणि त्याला समजा एक छिद्र पाडलं आणि एक मोठं छिद्र पाडलं, तर जो फ्लो जिकडं जायला पाहिजे त्याच्यापेक्षा तो दुसरीकडेच जायला सुरुवात होतो, राईट. म्हणजे जर तुम्ही नदीचं उदाहरण घेतलं, नदीमध्ये जेव्हा एखादं आपण थोडं जरी झरणा निर्माण केला त्यातून, तर त्यातून एक नवीन धाराच निर्माण होऊन जाते आणि मेन फ्लोपेक्षा जास्त त्या फ्लोला जास्त पाणी होतं. तसं होतं या इन्फ्लेशनमध्ये आणि टॅक्सेशनमध्ये. मग आपल्याला हेही कळणं गरजेचं आहे की आपण जे काही ॲसेट्स घेतो ह्याचं टॅक्सेशन किती आहे, ह्याच्यावरती इन्फ्लेशनचा किती इम्पॅक्ट पडतो, राईट. आणि इन्फ्लेशन एवढं डीप आहे ना, लोक काय करतात, फक्त महागाई म्हणजे काय की आजचा रेट काय आणि उद्याचा रेट काय. पण मागच्या 10 वर्षापासून, मागच्या 20 वर्षापासून तुम्ही ज्या ॲसेटमध्ये आहात त्याच्यावरती हा जो काय 10-15 वर्षाचा 20 वर्षाचा टाइम आहे, ह्याच्यामध्ये टॅक्सेशननं किती इम्पॅक्ट केलेलं आहे त्यांच्या ॲसेटवरती, आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाईने किती इम्पॅक्ट केलेला आहे, आणि जे बनवणारं जे ॲसेट आहे खरंच वेल्थ क्रिएट करत आहे का. आता ह्याचा जो दुसरा मार्ग आहे, म्हणजे ज्या दुसऱ्या मार्गावर जायचं आहे त्याच्या आधी आपल्याला हे कळणं गरजेचं आहे, हे जेव्हा आपल्याला टॅक्सेशन आणि महागाई लागते आपल्या रिअल इस्टेटवरती, आणि आपण जेव्हा त्यातून कमाईचा जरिया म्हणून बघतो, की म्हणतात ना लोक, मला बरेच इन्व्हेस्टर म्हणतात की अहो त्यातनं रेंटल इन्कम मिळतं ना. पण जेव्हा तुम्ही रेंटल इन्कम बघता, 1 करोडच्या फ्लॅटसाठी जवळपास 20,000 रुपयाचं रेंटल इन्कम मिळतं पुण्यामध्ये, राईट. आता 20,000 जर तुम्ही बघितला तर 20,000 एका वर्षामध्ये जवळपास 2,40,000 रुपये आपल्याला बनवून देतात. मग 10 वर्षामध्ये जर बघितलं तर 24 लाख रुपये बनतात. 20 वर्षामध्ये जर बघितलं तर 24 दुनी 48 लाख, म्हणजे 50 लाख रुपये 20 वर्ष प्रॉपर्टी थांबून सुद्धा जे काय 1 CR ची प्रॉपर्टी होती त्याच्यासाठी मला फक्त 50 लाखच मिळाले रेंटल. म्हणजे जर ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं सिम्पल, ज्याला म्हणतात की यील्डमध्ये, तर ते 2.5% आहे. मग ह्याच्यापेक्षा FD बरी ना. ॲटलिस्ट 6% सांगून टॅक्सेशन कट करून आपल्याला 4.5% तरी मिळतात. मग स्मार्ट इन्व्हेस्टर काय बघतो की मी इन्व्हेस्टमेंट करत असताना असे काही ॲसेट्स आहेत का की ज्या ॲसेटच्या माध्यमातून मी माझं वेल्थ क्रिएट करू शकतो. आणि परत त्या प्रश्नावरती येतो की तुम्ही कुठलंही ॲसेट घेत असताना हा विचार करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही नक्की कुणाला श्रीमंत करताय. कारण हे प्रत्येक ॲसेट जेव्हा तुम्ही बघता, म्हणजे बँकेकडनं लोन घेतला तर बँकेचं ऑफिस बघा, प्रत्येक प्रकारची सुविधा आहे त्यांच्याकडे, मल्टिपल AC, मल्टिपल एम्प्लॉईज, पॅन्ट्री, एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे मी हॉटेलमध्ये आलो आहे का. आणि सेम तुम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलं, तुम्हाला काय सांगायची गरजच नाही, असं वाटतं की मी कुठं स्वर्गात आलोय. म्हणजे आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की माझा 1-1 रुपया नक्की मला श्रीमंत करतोय का समोरच्याला करतोय. कारण आयुष्य जातं एक फ्लॅट बनवायला, एक घर बनवायला, आणि एक आयुष्यामध्ये फक्त 1000 स्क्वेअर फूटसाठी आपण 20 वर्ष देतो. आणि त्या 20 वर्षामध्ये मला फॅमिलीला टाइम द्यायला वेळ नाही आहे, माझ्या हेल्थला वेळ नाही आहे देण्यासाठी. आणि जेव्हा मी हा वेळ द्यायला जातो तेव्हा पूर्ण प्रकारे मी एक्झॉस्ट झालेला असतो, म्हणजे माझ्याकडे त्राणच राहत नाही. मग अशा ॲसेटचा वापरच कशाला करायचा की जे तुम्हाला प्रत्येक अँगलनं हिट करतंय. मग त्याच्यासाठी बेस्ट काय सांगितलं की जसं म्युच्युअल फंड आहेत, स्टॉक मार्केट आहेत, ह्याचा वापर सगळ्यात जास्त करणं गरजेचं आहे सुरुवातीपासून. मग तुमचं एज आणि तुमचं लोकेशन, तुमचे असणारी सॅलरी, तुमचं इन्कम, ह्या सगळ्यांबरोबर आपण त्याचं कॉम्बिनेशन करू शकतो. आणि ह्याच्यासाठीच आपले फायनान्शियल आझादी जी आहे, म्हणजे आपल्या 2 कंपनी आहेत की ज्याच्यामध्ये एम इन्व्हेस्टमेंट नावाची जी कंपनी आहे ती हँड होल्डिंग करते, इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, कशामध्ये केली पाहिजे. आणि फायनान्शियल आझादी ही जी कंपनी आहे ही मदत करते की कुठल्या ॲसेटमध्ये कुठल्या प्रकारची रिस्क असू शकते आणि मला कुठल्या प्रकारचे डिसिजन घेतले पाहिजेत माझ्या फायनान्स प्रमाणे. तर हे त्या ठिकाणी मदत करतात आपल्या प्रत्येक क्लायंटला. कारण जोपर्यंत ती जर्नी त्यांना कळत नाही तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं एक ॲसेट जे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की आता हे गोल्ड झालं, रिअल इस्टेट झालं, स्टॉक मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं, ह्याच्यापेक्षा पण एक टॉप ॲसेट आहे ज्याला म्हणतात नॉलेज. नॉलेज इज अ पॉवर म्हटलं जातं, राईट. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ॲसेटचं नॉलेज यायला सुरुवात होतं, म्हणजे आमचा जो मेन कोर आहे फायनान्शियल आझादी किंवा एम इन्व्हेस्टमेंटचा, तो आहे नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेज आलं
ते ज्ञान आलं की ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी वर्क होत आहेत, कुठं इम्पॅक्ट करतायत, माझ्यासाठी कुठली गोष्ट गरजेची आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यातून पैसा जनरेट करू शकता, वेल्थ क्रिएट करू शकता. आणि ह्या जर्नीमध्येच ही फायनान्शियल एडवायझरी तुम्हाला नॉलेज देते. हे सगळ्यात मोर व्हॅल्युएबल ॲसेट आहे जे मी म्हणेन. पण जसं मी आधी पण म्हणजे मी अनेकदा हे खूप अंडरलाईन करते की भारतीय मानसिकता, तर भारतीय मानसिकता जी अजूनही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांची, की शेअर मार्केट्स असू द्या, स्टॉक्स असू द्या किंवा मग म्युच्युअल फंड्स असू द्या, हे थोडेसे रिस्की माध्यम वाटतात या लोकांना इन्व्हेस्टमेंटचे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ह्याचे दोन गोष्टी आहेत, मी सांगतो. आता जर कोरोनामध्ये बघितलं तर बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये आले, बरेच डीमॅट ओपन झाले. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की फक्त रिअल इन्व्हेस्टर जर विचार केला तर कॅल्क्युलेशनमध्ये जर पकडलं तर साधारण 3 ते 5% मध्येच फक्त रिअल इन्व्हेस्टर. रिअल इन्व्हेस्टरचं मी एक्झाम्पल पण देईन तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कळेल की रिअल इन्व्हेस्टर म्हणजे का आणि हा वर्ड वापरला पण का. आता ह्याच्यामध्ये ट्रेडर भरपूर आले. आता ट्रेडर म्हणजे काय की जे घेतायत विकतायत. आता जेव्हा घेतायत आणि विकतायत त्याच्यामध्ये एकतर लॉस होतो किंवा फायदा होतो, पण दोन्ही गोष्टी ज्या होत आहेत ना त्याच्यातून वेल्थ क्रिएट होत नाही, कारण ते टेम्पररी आहे. राईट. म्हणजे होतं काय की एक फायदा होतो, तोच फायदा परत ट्रेडिंगमध्ये वापरला जातो आणि तो गमावला जातो. मग जैसे थे एक तो वैसे है, नाही तो जैसे थे उसके बहुत नीचे है. ही वाली कंडिशन झाली कोरोनापासून आत्तापर्यंत. आणि बऱ्याच लोकांचे हातही जळले याच्यामध्ये. म्हणजे माझे बरेच मित्र आहेत, माझे बरेच क्लायंट आहेत की ज्यांनी ऑप्शन्स ट्रेडिंग, ज्याला स्पेक्ट्युकल मार्केट म्हणतात, तर ह्या मार्केटमध्ये त्यांचे बरेच पैसे वाया झाले किंवा लॉसमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ गेला आणि त्यांना रिअलाइज झालं की आपण हे जे काही करतोय हे चुकीचं आहे. तर स्टॉक मार्केट ज्याला म्हणतात ना की एक ऐसा कुवा आहे की हर एक की प्यास बुझा सकता है, हे स्टेटमेंट कायम वापरलं जातं आणि खरंच ट्रू आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अंडरलाईन एक आहे की बाबा रिस्क. कारण जर ती रिस्क जर नसेल तर तुम्ही एवढा पैसा कमवू शकत नाही. पण ती रिस्क प्रत्येकानं कशी घेतली पाहिजे हे त्याला कळणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता गाडीच्या माध्यमातून बघा की आपल्याकडे आपली गाडी जी आहे 4 व्हीलर, तर त्याच्यामध्ये तुम्ही कधी स्पीड बघितलाय? ऑलमोस्ट 180 पर्यंत असतं. पण आपल्याला सिटीमधून जाताना आपण ते स्पीड वापरू शकतो का? नाही ना. आपल्याला हायवेवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत की 90 किंवा मॅक्सिमम 100. हे जे काही रिस्ट्रिक्शन आहेत काय आहेत आपल्याला? 2 गोष्टी. एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जो असणारा रस्ता त्याच्यासाठी सूट नाही आहे, राईट. आणि आपली गाडी आणि असलेलं आजूबाजूचं वातावरण हे त्याच्यासाठी सूट नाही, बरोबर. मग एवढं स्पीड दिलंय, ह्याचा असा वापर आहे म्हणजे ह्याचं असं म्हणणं आहे का की ते वापरता येत नाही? वापरता येतं. जर एक्झॅक्ट कंडिशन आली, चांगला रोड आहे, त्याला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर आपण त्या स्पीडनं गाडी घेऊन जाऊ शकतो. तर सेम स्टॉक मार्केटमध्ये. तर स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की लोक 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, इव्हन 5 वर्ष नॉलेज घेतात आणि त्यांना वाटतं की मला स्टॉक मार्केटमधलं सगळं येतं. म्हणजे इव्हन जर तुम्ही विजय केडिया, राकेश झुनझुनवाला किंवा पोरेंजू हे मोठे मोठे जे इन्व्हेस्टर आहेत ह्यांचे जर इंटरव्ह्यू ऐकाल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की इतके वर्ष मी या मार्केटमध्ये असताना सुद्धा आम्हाला अजून हे माहीत नाही की मार्केट कुठल्या वेनं, कुठल्या कंडिशननं कसं रिॲक्ट करेल. तर हे जर ते म्हणताय जे 20-25 वर्ष या मार्केटमध्ये त्यांनी काही प्रॉफिट्स काढलेले आहेत, काही स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी एक मोठं असेट केलेलं आहे क्रिएट, ते म्हणतायत, तर आजकालचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना तर हे नक्कीच शिकलं पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला एक वेळ देणं आणि त्या वेळेबरोबर आपल्याला एक नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. कारण स्टॉक मार्केटमध्ये इतक्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना आजकाल माहीतच नाही आहेत. म्हणजे एक बेसिक काही गोष्टी शिकतात की काही ट्रेंड काय आहे, की त्याच्यामध्ये असलेले काही चार्ट्स काय आहेत, ह्या गोष्टी शिकून त्याच्यावरती त्यांना असं वाटतं की मला सगळं येतं आणि त्यावरती मी प्रॉफिट काढेल. एवढं इझी असतं तर जगातले म्हणजे आपल्या ॲटलिस्ट भारतामधले प्रत्येक लोक श्रीमंत असते तेवढं शिकलं असतं. तर एक नॉलेज आहे, ते नॉलेज घेणं गरजेचं आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे जसं गाडी चालवताना आपल्याला गाडीचं नॉलेज हवं आहे, लायसन्स हवं आहे, त्याच गोष्टी मार्केटमध्ये पण आहेत. कारण त्याच पद्धतीने तुमचं स्पीडही ठरेल मार्केटमधलं आणि त्याच्यामध्ये मिळणारा तुम्हाला नफाही ठरेल. आणि बरेच लोक काय करतात की एक रील्स बघतात किंवा काही असं वाटतं की आपण असं जर केलं तर आपण लवकर श्रीमंत होऊ. कारण 9 ते 5 या जॉबमधनं प्रत्येकाला बाहेर पडायचं आहे. त्यांना असं वाटतं की ह्याच्यातून बाहेर पडून मी स्टॉक मार्केटमधून भरपूर पैसा कमवेन आणि श्रीमंत होऊन जाईल. पण रियालिटी तशी नाही आहे. क्विक मनी हा सगळ्यात मोठा
ब्लस्ड आहे, किंवा मी असं म्हणेन की सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे की जी लोकांना स्कॅम मध्ये घेऊन जाते. आणि आता सुद्धा तेच होत चाललेलं आहे की ऑप्शन्स, ट्रेडिंग्स असे काही ग्रुप्स बनलेले आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना दाखवलं जातं की महिन्याला तुम्ही 3%, 5% किंवा 10% पर्यंत पैसे काढू शकता. तर ह्याच्यासारखं सगळ्यात मोठा स्कॅम कुठलाच नाही आहे. अशी मार्केटमधली कुठली स्कीम नाही आहे की जी तुम्हाला क्विक आणि विदिन इयर श्रीमंत करू शकते. कुठलीच सिस्टीम नाही आहे. एक तर नॉलेज किंवा टाइम, ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळी तुम्ही वापराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तो पैसा तुमच्या पैशाला कामाला लावून तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फायदेशीर ठरू शकते, पण त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे. राईट, गायडन्स, नॉलेज आणि टाइम. तुमचा होरायझन जर 5 वर्षापेक्षा जास्त आहे ना, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कुठला इन्व्हेस्टर आजच्या तारखेला थांबायला तयार नाही इतका. त्याला क्विक ग्रॅटिफिकेशन हवं आहे. म्हणजे मी आज पैसा टाकला आणि उद्याच्याला मी करोडपती झालो पाहिजे, पण हे होत नाही. म्हणजे बरेच लोक त्या जाळ्यात अडकतात आणि गरीब तर होतात, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय होतं की ते जास्तीत जास्त कर्ज निर्माण करतात आणि तीच गोष्ट त्यांना अगदी सुसाइडल पर्यंत घेऊन जाते. आता माझे असे बरेच काही असे क्लायंट आहेत की ज्यांनी सुसाईड पण केलेले आहेत, की जे गायडन्स मध्ये नव्हते आणि त्यांना हे माहितीच नव्हतं की नक्की करायचं काय अशा कंडिशन मध्ये, आणि त्यांनी सुसाईड केले. म्हणजे बऱ्याच वेळा मी त्यांना गायडन्स दिला, असं करा तसं करा, पण जे क्लिअर पाथ आहे, नॉलेज आहे, हे नसल्यामुळे काय होतं की त्यांना हे डिसिजन घेण्यासाठी एक मानसिकता निर्माण होते. आणि शेअर मार्केट हे केवळ मानसिकता आहे. म्हणजे त्याला म्हणतात ना की बरेच असे बुक्स पण आहेत, सायकोलॉजी ऑफ मनी, या सगळ्या गोष्टी काय सांगतायत की इन्व्हेस्टरचा जो माइंडसेट आहे हा जोपर्यंत फर्म होत नाही की मला जो पैसा बनवायचा आहे हा बनवण्यासाठी एक निश्चित कालावधी लागणार आहे आणि त्या कालावधीनंतरच तो पैसा गरजेचा आहे. मी आत्ता जर श्रीमंत होऊन करणार काय आहे, पुढं काय आहे माझ्याकडे काम, राईट? माझ्याकडे आज करोड रुपये आले, 1 करोड आले, 2 करोड आले, 10 करोड आले, पुढं करणार काय त्या पैशांचं? उडवणार आहे, राईट? म्हणजे बेसिकली काय आहे की मनी सायकोलॉजी जो आहे ना हा क्लिअर पिक्चर लोकांसमोर नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये बरीच लोक, म्हणजे मी असं म्हणेन 99% लोक श्रीमंत बनू शकत नाही, कारण त्यांचा राईट माइंडसेटच नाही त्यासाठी. सर, तुम्ही गुंतवणुकीसाठी मग कसं गाईड करता लोकांना? आता गुंतवणुकीसाठी ना प्रत्येक जे काय इन्व्हेस्टर आहेत त्यांचा एक माइंडसेट आहे, राईट? तर माइंडसेट प्रमाणे आपण त्यांच्यापर्यंत रिच आउट करायचा प्रयत्न करतो. त्यातलं पहिलं एक साधन आहे हे जे आपला पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना ऍटलिस्ट हे कळतं की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत. आणि जेव्हा ते पर्सनल फायनान्समध्ये बसतायत, माझ्याबरोबर 1-to-1 मध्ये असतील किंवा ग्रुप कोचिंगमध्ये असतील, तर कुठल्याही कोचिंगमध्ये बसल्यानंतर त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी पण मी एक्सप्लेन करतो की कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही पाहिजे. कारण बरेच लोक हे सांगतात की तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा, पण त्यांना हेच माहित नाही आहे की कशामध्ये केलीच नाही पाहिजे, राईट? जसं आपण आता गोल्डमध्ये बोललो, रिअल एस्टेटमध्ये बोललो की ज्याच्यामध्ये नुकसान आपलं काय होतंय, पण हे सोडून मार्केटमध्ये बरेच आहेत, जसं बिटकॉइन आहे, क्रिप्टो करन्सीज आहेत, फॉरेक्स आहे, कमोडिटीज आहेत, ऑप्शन ट्रेडिंग आहेत. तर हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे का, किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना माझा पैसा वाया जाणार आहे, लॉस होणार आहे का त्यात माझं प्रॉफिट होणार आहे, हे कळणं पण गरजेचं आहे. तर कशामध्ये नाही गेलं पाहिजे हे पहिला कळणं गरजेचं आहे. कारण जेव्हा ते कळतं तर जो त्यांचा लॉसमध्ये पैसा जाणार आहे तो वाचणार आहे, आणि तो 1-2 रुपये नाही, लाखांमध्ये वाचतो. कारण तुम्ही जर बघितला, आजच्या तारखेला मी रिसेंटली एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी क्राईम ब्रांचला सहज व्हिजिट करायला गेलो होतो. म्हणजे बऱ्याच वेळा मी व्हिजिट करत राहतो, कारण मला हे कळतं की मार्केटमध्ये कंडिशन काय चालू आहे. मी बँकेत व्हिजिट केली तर त्यांचे एक्झॅक्टली क्लायंटला ते काय सांगतायत, कुठल्या प्रकारचं समजा मिस सेल करतायत, मिस गाईड करतायत का राईट गायडन्स देत आहेत, हे कळतं. कारण जेव्हा मी मार्केटमध्ये जाईन तेव्हाच मला कळेल ना किंवा मार्केटमधली कंडिशन काय आहे, लोकांना काय सांगितलं जातं. तर जेव्हा मी त्या क्राईम ब्रांचमध्ये गेल्यानंतर बघितलं तर प्रत्येक प्रकारचे फ्रॉड्स आहेत आजच्या तारखेला. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगसाठी आहेत, किंवा डायरेक्ट स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देतो, गोल्डमध्ये तुम्हाला काही बिशी किंवा ह्याच्या माध्यमातून देतो, फॉरेक्समध्ये देतो, क्रिप्टो करन्सीमध्ये देतो. तर हे इतक्या प्रकारचे स्कॅम झालेले आहेत. आणि तुम्ही जर बघितला दिवसातून 10 कॉल तर तुम्ही ट्रेडिंग करताय का ह्याच्यासाठी येत आहेत. मग आजच्या तारखेला अवेअरनेस कशावरती वाढतो आणि ह्याच्यावरती कंट्रोल कुणाचा आहे का, नाही. तर आपली एक सिस्टीम बनलेली आहे की जेव्हा कुठलाही इन्व्हेस्टर जो आहे तो ह्या सिस्टीममध्ये ज्यावेळी एंटर करतो तो फुल प्रूफ झाला पाहिजे आणि फेल प्रूफ झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या एक रुपयाला त्यांना कामाला लावता आलं पाहिजे. नाहीतर होतं काय की त्यांना जे काही पैसे कमवलेत हे दुसऱ्यांना तर श्रीमंत करण्यासाठी त्यांना यूज केलेलेच आहेत, पण त्याचबरोबर लॉसमध्ये सुद्धा पैसे, स्कॅममध्ये सुद्धा पैसे देऊन तो मोकळा झालेला असतो.
मग तो जेव्हा फायनान्शियल आझादी किंवा एम इन्व्हेस्टमेंट ह्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा येतो, हे दोन्ही प्लॅटफॉर्म एवढे सेफ बनवलेले आहे की ज्या ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्टर आत येतो तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं पाहिजे की कुठली नाही केली पाहिजे, कुठली केली पाहिजे आणि कशामध्ये माझा फायदा आहे, कुठं माझा पैसा माझ्यासाठी काम करून देऊ शकतो, या प्रत्येक प्रकारचे गाईडलाईन्स त्यांना या पूर्ण सिस्टीममध्ये बसले जातात. तर ही सिस्टीम जी आहे ही स्टेप बाय स्टेप जर्नी आहे. राईट. प्रत्येकाला काय वाटतं की क्विक रीच होतो, नाही, प्रत्येक स्टेज तुम्हाला क्रॅक करणं गरजेचं आहे. पहिला माइंडसेटचा आहे, मग इन्व्हेस्टमेंट करत असताना पहिल्यांदा आपल्याला आपलं बजेटिंग करणं गरजेचं आहे की माझ्याकडे येणारा पैसा किती आहे, खर्चासाठी जाणारा पैसा किती आहे, ह्याचं मनी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे पहिला. कारण त्याच्यातूनच जो पैसा राहतो त्याच्यातूनच वेल्थ क्रिएट करणार आहे. नाहीतर होतं काय की खर्चासाठी तर पैसे राहतच नाहीत आणि त्याच्यासाठी कर्ज घेत बसतात. बरोबर. आर्थिक नियोजन. राईट. सगळ्यात महत्वाची स्टेज आहे जी मिसिंग आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर हे सगळे बाकीचे पार्ट्स आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर फायनान्शियल आझादी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही इन्व्हेस्टर जेव्हा आत येतो त्याला ह्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळायला सुरुवात होतं. कुठले कुठले ॲसेट्स आहेत की ज्याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पर्सनल बजेटिंग म्हणजे नक्की काय, त्या बजेटिंगमध्ये करत असताना समजा मी कर्जामध्ये ऑलरेडी आहे, ह्यूज कर्ज आहे, फ्लॅटचं असेल, कुठलीही असेल, ह्याच्यातून लवकरात लवकर मला कसं बाहेर पडता येईल. राईट. त्याला म्हणतात की डेप कटर, की हे कसं झालं पाहिजे, त्या डेपमधून मी जेव्हा बाहेर येईन, लोनमधून बाहेर येईन, EMI मधून बाहेर येईन, तेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करू शकेन. आणि त्याच्यानंतर हे जे राहिलेले पैसे आहेत ह्यांना कुठल्या चॅनलमध्ये कशा प्रकारे सिस्टमॅटिक वेनं इन्व्हेस्टमेंट करून त्याचा ग्रोथसाठी वापर केला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे काही टप्पे आहेत ज्यांना फायनान्शियल टर्ममध्ये गोल्स म्हटलं जातं. त्या गोलसाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचे 4 गोल्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बरेच गोल बनवू शकतो. पहिलं, समजा मुलगा आहे, मुलगी आहे, त्याच्या एज्युकेशनसाठी. दुसरं, त्यांच्या लग्नासाठी. कारण हे दोन्ही गोष्टी करणं तर भाग्य आहे. राईट. म्हणजे आपण आपल्याकडे येणारा पैसा आहे आणि आपण म्हणतो नाही मी मुलांना काही शिकवणार नाही, कुणीच म्हणणार नाही. राईट. कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. आता लग्न कदाचित लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज नुसार चेंज होईल, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलांचं लग्न खूप चांगलं झालं पाहिजे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, माझ्या समाजामध्ये, माझ्या आजूबाजूच्या पाहुण्यांमध्ये सगळ्यात बेस्ट माझ्या मुलाचं लग्न किंवा माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. तर ह्याचं प्लॅनिंग, ह्याचं गोल करणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही बघितला तर एका लग्नाची कॉस्ट कमीत कमी 20 लाख आहे. बरोबर. मिनिमम. आता समजा आज एखादी मूल जन्माला येतं, 25 वर्षानंतर त्याचं लग्न करायचं आहे, तर आज जर 20 लाख आहे तर 25 वर्षानंतर त्याची कॉस्ट 1 CR होणार आहे त्याच लग्नाची. कारण त्यावेळी येणारं इन्फ्लेशन, टॅक्सेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्यात ऍड होत जाणार आहेत. मग त्यावेळी ते 1 करोड तुम्ही कसे बनवू शकाल, त्याचं प्लॅनिंग आजपासून करणं गरजेचं आहे. सर, म्हणजे आता गुंतवणूक कशात केली पाहिजे हे लक्षात आलंय, पण ना अनेकदा गुंतवणुकीची सुरुवात कशी करायची, राईट, हा प्रश्न असतो. तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आणि कशापासून सुरुवात केली पाहिजे गुंतवणुकीसाठी? एक्झॅक्टली. म्हणजे आता जसं आपण गोल बोललो त्याचं प्लॅनिंग होईल. जसं एज्युकेशन झालं, मॅरेज झालं, रिटायरमेंट झालं, आणि सगळ्यात महत्वाची एक मिसिंग गोष्ट असते ती असते टूर प्लॅनिंग. तर टूर प्लॅनिंग सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला जेव्हा गोल करतात त्यावेळी गोल नंतर तुमचा प्लॅनिंग वरती पार्ट येतो. आता ज्यावेळी फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल आपण बसतो किंवा मनी मॅनेजमेंट वरती बसतो, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट काय असतो त्याच्यामध्ये की तुमचं एज काय आहे. आता बऱ्याच लोक म्हणतात की मी एक सर्टन कमवल्यानंतर मी करेन, असं काही गरजेचं नाही. तुम्ही समजा कॉलेजमध्ये शिकत आहात, स्टुडंट आहात, तुमच्याकडे सुद्धा काही पैसे येत आहेत. तुम्ही त्याचं नियोजन आत्तापासून जर सुरुवात केलं, त्या पैशाला आत्तापासून कामाला लावलं, तुम्ही ज्यावेळी रिटायरमेंटची एज आहे ती 60 नसेल, ती कदाचित 35च असेल, मग अर्ली रिटायरमेंट पण तुम्ही घेऊ शकता. मग आता समजा जस्ट एक कॉलेजमधनं एखादी स्टुडंट आहे, ती बाहेर पडतीये, तर बाहेर पडल्यानंतर काय होतं की त्यांच्याकडे पैसा येतो. आता इतके वर्ष म्हणजे वयाच्या साधारण 25 वर्षापर्यंत, म्हणजे 25 वर्ष आपण कॉलेजमध्ये असतो आणि त्यावेळी आपल्याला प्रत्येकाला स्वप्न असतं की मला जशी माझी पहिली सॅलरी येईल ना, मला पाहिजे ते मी करेन, पाहिजे ते मी करेन. पण होतं काय की 99% लोकांचं असं होतं की जी येणारी सॅलरी आहे ना ती इट्स काइंड ऑफ पीनट म्हणतात, बरेच लोक म्हणतात, राईट, शब्द. म्हणजे एवढी कमी असते की आपली स्वप्न मोठी आहेत पण सॅलरी छोटी पडते. राईट. तर पहिला स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय ज्याला म्हणतात ना की इन्व्हेस्टमेंट असो, बिझनेस असो किंवा सक्सेस असो, ह्याचा एक जर सक्सेसचा की मंत्र जो आहे ना, दॅट इज अ क्युरिओसिटी. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा काय करायचं आहे ह्या जर क्युरिओसिटीमध्ये आपण प्रत्येक वेळी नसू तर आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर ही क्युरिओसिटी असणं गरजेचं आहे. पण आपण काय होतो, निराश होतो
त्या ठिकाणी. म्हणजे ॲज एन जेव्हा आपण कुठलीही म्हणजे एखादा स्टुडंट जेव्हा कॉलेजमधून बाहेर येतो, जॉब लागतो, त्याला कळतं रियालिटी काय आहे, पैशाची, जॉबची आणि लाईफची. आणि तिथं त्याला हे कळत नाही की डिसिजन काय घेतला पाहिजे. कारण होतं काय की डेली लाईफच्या खर्चांमध्ये त्यांचा पैसा सगळा निघून जातो आणि तो काय करतो, एक्स्ट्रा कर्ज घ्यायच्या चक्करमध्ये राहतो. म्हणजे 20 ते 30 ह्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की माझ्या मित्रानं, माझ्या बाकीच्यांनी सगळ्यांनी फ्लॅट घेतलेला आहे, तर मीही पहिला फ्लॅट घेणार. पण ते राईट एज नाही आहे फ्लॅट घ्यायचं. त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, तिथं हँड होल्डिंग गरजेची आहे. तर अशा जनरेशनसाठी आम्ही बऱ्याच वेळा असे बरेच वर्कशॉप ठेवतो की ज्याच्यामध्ये त्यांना ॲज अ यंगस्टर कॉलेजमधून बाहेर पडणारे असतील किंवा कॉलेजमध्ये असतील, तर आपले जे काही फायनान्शियल अवेअरनेसचे प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये या स्टुडंटसाठी एक नवीन पाया निर्माण केला जातो की त्यांना हे कळतं की जेव्हा मी बाहेर पडेन तर मी नक्की कुणाला श्रीमंत करणार आहे. आणि ही गोष्ट करत असताना त्यांना हे कळतं की माझं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता समजा कॉलेजमधून बाहेर पडलाय, जॉब लागलाय, तर पहिलं काय होतं, तो क्रेडिट कार्ड घेतो आणि एक्स्ट्रा कर्ज करतो. म्हणजे मोबाईल घेणं, कारण त्याला असं वाटतं की हे जे क्रेडिट कार्ड आहे ना, ह्याच्यातून मला पाहिजे ते घेता येतं, पाहिजे ते. मग मूवी बघणार, टूरला जाणार, सगळं. आणि एक सर्टन एज येते ज्याला म्हणतात लग्नाची, राईट, 25-30 ह्या फेजमध्ये आल्यानंतर त्यांना रिअलाइज होतं, अरे मी एवढ्या चुका केल्या, पैशाला समजूनच नाही घेतलं, फायनान्स कळूनच नाही घेतला आणि फक्त एन्जॉयमेंट केली. तर तिथे एक सूत्र आहे, प्रत्येक एजचं एक सूत्र आहे. आणि जर तुम्ही त्या सूत्राप्रमाणे जर वागले, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर त्या सूत्रानं जर नाही फॉलो केलं, तर ते तुम्हाला एक हॅम्पर करेल, म्हणजे तुम्हाला परत बॅक साईडला घेऊन जाईल आणि श्रीमंतीच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या लाईनला, ट्रॅकला जाल. मग आता जेव्हा तुम्ही जॉबमधून येता, तर पहिलं तर महत्त्वाचं, पहिली 5 वर्ष 10 वर्ष जे आहेत सुरुवातीची, ह्याच्यामध्ये कर्ज नियोजन, म्हणजे कर्जावरती जास्त फोकसच नसला पाहिजे. ना पर्सनल लोन, ना क्रेडिट कार्ड, ओनली इन्व्हेस्टमेंट. कारण त्यावेळी कुठल्याच प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी नसते, ना लग्नाची, ना स्पाऊसची, ना मुलांची, ना कुठल्याच गोष्टीची. फक्त आपल्याकडे फ्रीडम असतो त्यावेळी. आणि त्या फ्रीडमचा जर प्रॉपरली चॅनलाइज वापर केला, इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर केली, तर येणाऱ्या पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला तोच फ्रीडम जास्तीत जास्त लवकर घेता येतो. आणि हे जे रॅट रेस आहे, ज्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स, 9 to 5 असो, बिझनेसमन सुद्धा रॅट रेसमध्ये असतो. तो कदाचित टाईम वेगळा असेल, पण तो रॅट रेसमध्ये, कारण त्या गोष्टीसाठी त्याला काम करावं लागतं. म्हणजे मला समजा माझे घरचे खर्च असतील, मला मुलांची शिक्षणाची फी असेल, ह्याच्यासाठी पैसा हा कमवायच लागणार आहे. तर ही जी रॅट रेस आहे ही ह्याच्यासाठी आहे. म्हणजे ज्या गोष्टींसाठी मला जॉब करायला लागतोय, तो पैसा जर मी तयार करून ठेवला, तर ऑटोमॅटिकली मी फ्रीडम लाईफस्टाईलमध्ये जगायला सुरुवात करतो. पण मग कमी सॅलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची? राईट, ह्याचं नियोजन आहे. मी तेच म्हटलं, सूत्र आहे त्याची. आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण, कारण हे सगळं आपण आपल्या कोर्सच्या माध्यमातून पण लोकांना देतोय, ज्याचं नाव आहे की यू कॅन कंट्रोल युअर अर्निंग्स. राईट. सो हाऊ टू कंट्रोल दॅट अर्निंग, हे सगळ्या स्टेज, म्हणजे तुम्ही 20चे असाल, 30मध्ये असाल, 40मध्ये असाल, 50 असाल, इव्हन रिटायर्ड असाल 60, तर ह्या प्रत्येक झोनमध्ये आपल्याला पैशाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे. कर्ज घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे, क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे, किंवा मला स्टॉक मार्केटमध्ये किती % इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये किती % इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, SWP कधीपासून चालू केली पाहिजे, या सगळ्याचं, रिअल एस्टेट कधी घेतली पाहिजे, गोल्ड कधी घेतलं पाहिजे, या सगळ्यांचं नियोजन. जसं आता सुरुवातीला आपण सांगितलं की गोल्ड हे एक असं ॲसेट आहे की जे हेजिंगसाठी वापरलं पाहिजे, पण लोक काय करतात, फिजिकल गोल्डमध्ये जातात आणि 35% लॉस करतात. राईट. मग त्याला सोल्युशन आहे ना आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये, जे आपण पर्सनल फायनान्समध्ये त्यांना सांगतो की तुम्ही गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचीच आहे, तर डिजिटल गोल्डमध्ये करा. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला हे कुठल्याच प्रकारचे चार्जेस नाही आहेत. 35% जे तुमचे जाणार आहेत, जे तूटमध्ये जात आहेत किंवा मेकिंग चार्जेस मिळतात, हे जातच नाही त्याच्यामध्ये. प्लस ॲप्रिशिएशन होतं. तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही परत त्याला कन्वर्ट करून घेऊ शकता. फिजिकलमध्ये तर फिजिकल, पैशामध्ये पाहिजे तर पैशामध्ये. त्याचा बेनिफिट काय होतो, 20 वर्षांतर जे ऑर्नामेंट्स तुम्ही जुने घेतलेले आहेत ते त्यावेळी मोडून तुम्ही नवीन करणार आहात, तर हा तुम्हाला जो पैसा आहे डायरेक्टली तुम्ही नवीन घेऊ शकता. तसंच रिअल एस्टेट सुद्धा आहे, त्याला रिट्स म्हणतात. रिट म्युच्युअल फंड्स आहेत, स्टॉक्स आहेत, त्याला म्हणतात रिअल एस्टेट रिलेटेड जे काही आपले स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स, की ते जे पैसे आहेत हे रिअल एस्टेटमध्ये जाणार आहेत. पण 1-1 करोड 2-2 करोड टाकायची गरज नाही. अगदी सिंपल 500-1000 रुपये एवढे सुद्धा तुम्ही रिअल एस्टेटमध्ये टाकू शकता. मग हे तुम्हाला नियोजन करता येतं जेव्हा तुम्ही 1-to-1
आपल्या फायनान्शियल आजादीच्या 1-to-1 मध्ये किंवा ग्रुप सेशन मध्ये येतात, तेव्हा तुम्हाला हे क्लिअर होतं की मला नक्की माझ्या फायनान्ससाठी कशा प्रकारे काम केलं पाहिजे. बरोबर सर. पण आपल्या प्रेक्षकांमधले जे तरुण मित्र आहेत त्यांना तुम्ही आर्थिक नियोजनाचा काय कानमंत्र द्याल? आता आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा कानमंत्र मी ऑलरेडी दिलेला आहे सुरुवातीलाच, की तुम्ही नक्की कुणाला श्रीमंत करताय. राईट. कारण प्रत्येक ऍसेट हे असं आहे ना की तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं, पण तुम्हाला ते रिअलाइज होणं गरजेचं आहे की खरंच ते मला श्रीमंत करू शकतं का. आणि दुसरा जो कानमंत्र आहे सगळ्यात महत्वाचा, जो आहे की रॅट रेसमधनं तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, तुम्हाला खरंच समृद्ध बनायचं असेल, तुम्हाला खरंच सक्सेसफुल बनायचं असेल, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की मला नक्की कुठं जाऊन थांबायचं आहे. कारण रिटायरमेंटची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी आहे. तुम्ही जेव्हा रिटायरमेंटच्या किंवा या मॅट्रिक्समध्ये लोक कसे अडकतात, कारण त्यांना हे माहीत नाही की माझी रिटायरमेंटची डेफिनेशन काय आहे. मी प्रत्येक वेळी दुसऱ्यांची एक यूट्यूबवरती बघतो किंवा दुसरे कोणतरी श्रीमंत आहेत त्यांच्याकडे बघून ठरवतो, पण माझी डेफिनेशन वेगळी आहे. माझा परिवार वेगळा आहे, माझ्या लायबिलिटीज वेगळ्या आहेत, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत. राईट. तर मला ठरवणं गरजेचं आहे की मी कुठं जाऊन थांबणं गरजेचं आहे. कदाचित ते 1 CR असेल, 10 करोड असेल, 100 करोड असेल, व्हॉट एव्हर द नंबर इज देअर, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की मला नक्की कुठं जाऊन थांबलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही 1 करोडला जाईल तुम्हाला 2 करोडचा एक समोर माणूस भेटणारच आहे. 2 करोडला जाल तर 10 करोडचा भेटणार आहे. 10 करोडची जाल तर 100 करोडचा भेटणार आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळी एक्सटेंड जर करत राहिला तर आयुष्यातली जी खरी सॅटिस्फॅक्शन आहे ते कधीच घेऊ शकणार नाही. हां, एक्स्ट्रा कमवले दॅट इज ओके, पण तुम्हाला डिफाईन करणं गरजेचं आहे की तुम्हाला जर आयुष्यामध्ये तुमच्या सक्सेससाठी तुम्हाला जर काय करायचं असेल ना, तर 2 गोष्टी कळणं गरजेचं आहे. एक म्हणजे नॉलेज, की मी हे सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याकडे राईट नॉलेज आहे का, आणि दुसरी महत्त्वाची की मला ह्याच्यासाठी टाईम देणं गरजेचं आहे. कारण ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत की कुठं जाऊन थांबायचं आहे हे टाईम डेफिनेशनवरती आहे, आणि कुठं जाऊन थांबायचं आहे ह्याचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. तर कानमंत्र हाच आहे की तुम्हाला 2 प्रश्नांवरती खूप डीपली विचार करणं. कारण हे जे प्रश्न आहेत ना, हे जागृतीचे प्रश्न आहेत, हे तुम्हाला दुसरे कुणी सांगणार नाही. आपल्याला आधी हे जर नाही कळालं की ॲसेट कुठलं बाय केलं पाहिजे किंवा लायबिलिटी कुठली बाय केली पाहिजे, तर फ्युचरमध्ये आपल्या रिक्वायरमेंटसाठी किंवा आपल्याला गरजेसाठी आपल्याला ज्या गोष्टी तयार केलेल्या त्या विकाव्या लागतात. तर हे खूप डीप आहे, आणि फायनान्शियल आझादीमध्ये तुम्हाला प्रत्येक सेगमेंटवरती, प्रत्येक लेवलवरती, ॲज एन मेल, ॲज एन फिमेल, ॲज एन किड, ॲज अ स्टुडंट, या सगळ्यांवरती नियोजन कसं केलं पाहिजे याचा पूर्ण गायडन्स तुम्हाला मिळतो. कारण गायडन्स ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला फ्युचरमध्ये इमिजिएट एक वेल्थ क्रिएशनची जर्नी क्रिएट करून देऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल, जसं आपण आता 20मध्ये आहोत, VC मध्ये असो किंवा जॉब लागला, एक 20-25 वर्षाचे आपण आहोत, आणि त्यावेळी आपली सॅलरी साधारण 20-25 हजारची असते. आता या कंडिशनमध्ये होतं काय की एक 15,000 आपण आपल्या लाईफस्टाईलसाठी, आपल्या नीडसाठी आपण खर्च करतो, पण राहिलेले 10,000चं होतं काय? 10 वर्ष निघून जातात पण कळत नाही ते पैसे कुठे गेले, कशासाठी गेले. पण जर नियोजन केलं असेल, एक राईट मेंटॉर तुमच्याबरोबर असेल, एक गाईडलाईन्स असतील, एक रूल सेट असेल, ही सगळी सिस्टीम तुमच्याबरोबर असेल, तर होतं काय की हे 10,000ची एक सिंपल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये 60 ते 70 लाख रुपये देऊ शकते. ती कशी केली पाहिजे, त्यावरती काय नियोजन केलं पाहिजे याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता तीच व्यक्ती जी 25ची आहे, ती जेव्हा 30 किंवा 35मध्ये जाते तर त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येतात. मुलांचं शिक्षण आहे, त्यांची जी स्पाऊस आहे, त्यांचे काही खर्च आहेत. अशा कंडिशनमध्ये त्यांच्याकडे सॅलरी भले 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, पण त्याच्यामधले जवळपास 50% सुद्धा इन्व्हेस्टमेंट होत नाही त्याच्या तारखेला. मग त्यांनी जर प्लॅन केलं तर त्यांच्या 45 पर्यंत ते रिटायर होऊ शकतात. म्हणजे अर्ली पिरियडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे हे याच्यावरनं कळतं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये तुमचा खर्च कमी असतो, इतरांवर करण्याचा खर्च कमी असतो, त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. एक्झॅक्टली. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचं खूप महत्व आहे, म्हणजे खूप गरजेचं 25-26 नंतर पण. येस. आणि हे आपण मिस करतो अनेक. येस. आणि त्याच्यामुळे होतं काय की आजकालची जी यंग पिढी आहे ही श्रीमंतीपेक्षा जास्त त्या चाकरगिरीमध्ये, सॅलरीमध्ये, त्या जॉबमध्ये अडकत चाललेली आहे. त्यांना हे कळत नाही की मला बिझनेस सुद्धा सुरू करता येतो. पण सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे होतं काय की एक पिरियड गेल्यानंतर त्यांना रिअलाइज होतं की मला जॉबपेक्षा बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, पण माझ्याकडं कॅश फ्लो काहीच नाही आहे, गंगाजळी काहीच नाही आहे. पण जर मी सुरुवातीपासून जर केला तर तुम्हाला हे कळतं की मी माझ्या 30 नंतर किंवा 35 नंतर मला बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर माझा पर्सनल फायनान्स स्ट्रॉंग आहे ना. बरोबर. म्हणजे मला परत पैसे माझ्या नीडसाठी, माझ्या जरूरतीसाठी, पैशासाठी कमवायची गरज नाही आहे. तेव्हा मी रिस्क पण घेऊ शकतो, जॉब मधनं बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतो.
जसं आहे ना, ह्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं ना, तसं एक नोकरीचे 15-20 वर्ष झाली आहेत आणि येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आता रिटायरमेंट आहे. Yes. या काळामध्ये पण खूप लोक कन्फ्यूज झालेले दिसतात. एक्झॅक्टली. तर त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? आता जेव्हा आपण हे पहिले स्टेज बघितले की ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहे, हा, तर नंतरचा जो काळ असतो तो असतो मॉडरेटिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह, Okay. ज्याच्यामध्ये आपल्याला फार रिस्क नाही घेता येत. मग अशा झोनमध्ये ऍक्च्युली महत्वाचं काय आहे की माझ्या ज्या काही नीड्स आहेत, म्हणजे आता रिटायरमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपल्या नातवांसाठी काहीतरी पैसे हवेत, त्यांना काही चॉकलेट्स घ्यायचे आहेत, माझा हेल्थचा काही इश्यू असू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळी नियोजन तुम्ही केलेलं असतं तर ऑटोमॅटिकली माझ्याकडे एक ऍसेट बनलेलं आहे, त्यातून मला फ्लो कसा घेतला पाहिजे. कदाचित काही रॉंग ऍसेटमध्ये पैसे गेले असतील, जसं एफडीज म्हणतो, एफडी इज अ फुल्ली डिझास्टर म्हणून तर एफडी म्हणतात. तर त्याला कन्वर्ट करून तुम्ही एक अशा ॲसेटमध्ये जाऊ शकता की ज्या ठिकाणी तुम्हाला कन्झर्वेटिव्ह पण एक बेस्ट रिटर्नच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं भविष्य पण सिक्युअर करू शकता. आणि जेव्हा ती व्यक्ती दुनिया सोडून जाते किंवा ज्यावेळी त्याला असं वाटतं की माझ्यानंतर माझ्या पश्चात माझ्या नातवांसाठी काहीतरी हवं आहे, तर तो जो कॅश फ्लो आहे तो पूर्णपणे ट्रान्सफर करता येतो. मग ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हणतात व्हील रायटिंग, तर ती कशी केली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नियोजन असणं गरजेचं आहे. म्हणजे आता हे एकाच पॉडकास्टमध्ये सगळं सांगणं जरा अवघड आहे, कारण हा पर्सन टू पर्सन आणि प्रत्येकाच्या माइंडसेट प्रमाणे आपल्याला चेंज होईल. कॅटेगरी, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही ॲसेट आहेत हे सगळे चेंज होते. पण प्रत्येक वर्गामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. जसं पर्सनल बजेटिंग हा शब्द अनेकदा आला आपल्या बोलण्यात, तर नेमकं पर्सनल बजेटिंग म्हणजे काय? पर्सनल बजेटिंग जसं तुम्ही जर बघितला कुठलंही, म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही ऐकत असाल, आता या वर्षी जसं निर्मला सीतारामन यांनी आपलं बजेट सादर केलं. प्रत्येक कंट्री जी आहे ना ही बजेट सादर करते की एक रुपया हा प्रत्येक गोष्टीला गेला पाहिजे. याचं नियोजन होतं. म्हणजे एवढा फंड आलेला आहे, या प्रत्येक फंड मधला एक रुपया प्रत्येक गोष्टीसाठी गेला पाहिजे. मग कदाचित रोडसाठी असेल, डेव्हलपमेंटसाठी असेल, रुरलसाठी असेल, एज्युकेशनसाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा नियोजित आहे. ही जर प्रत्येक कंट्री करते तर व्यक्ती का नाही करत आहे? कारण त्यांना हेच माहित नाही आहे की माझे नीड्स काय आहेत, फ्युचरमध्ये येणारे गोल्स काय आहेत. आणि जर माझं डेप्थ जास्त असेल, म्हणजे कर्ज जास्त असेल, तर हे मी लवकरात लवकर फेडण्यासाठी माझ्याकडे स्ट्रॅटेजीज काय आहेत. तर सगळ्या स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा हे जे काही अलोकेशन्स म्हणा, गोल्स म्हणा, प्लॅनिंग म्हणा, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन ज्यावेळी तुम्ही कळतात त्याला म्हणतात पर्सनल बजेटिंग. आणि प्रत्येक व्यक्ती वाईज परत ट्विस्ट होत राहील, कारण कुणाचं कर्ज जास्त असेल, कुणाचा इन्फ्लो जास्त असेल, तर हे चेंज त्याप्रमाणे होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही जर बघितलं तर सिम्पल बजेटिंग मधला पहिला नियम जर सांगितला तर तुम्हाला जो पहिला नियम सांगतो मी तुम्हाला, 50-30-20, ज्याच्यामध्ये 50% तुमच्या नीडसाठी जे जरूरत आहेत त्याच्यासाठी वापरला जाईल, 30% जो आहे तो तुमच्या वॉन्टसाठी वापरला जाईल, म्हणजे ज्या आपल्याला वाटतं की गरजेच्या पुढच्या ज्या गोष्टी किंवा मला ह्या हव्याशा ह्याच्यासाठी, आणि 20% जे आहे ते तुमच्या फ्युचरच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये गेला पाहिजे. हा प्रायमरी पहिला नियम जो मार्केटमध्ये प्रत्येक लोक सांगतात. पण ह्याच्यासाठी सुद्धा काही अजून डीप लेवलवरती जातात. काही 90-10-10 किंवा 80-20 असे बरेच नियम आहेत की जे आपल्याला प्रत्येकाच्या लाईफस्टाईल प्रमाणे चेंज होत राहतील, आणि हे कव्हर केले जातात पर्सनल बजेटिंग फॉर्म्युलामध्ये. सर, आपल्या बोलण्यामध्ये एक फायनान्शियल आझादी आणि इन्व्हेस्टमेंट या दोन वाक्यांचा किंवा दोन शब्दांचा फार उल्लेख आलाय. नेमकं या कोर्सेसमध्ये आपण काय प्रोव्हाइड करता? आता दोन मार्ग ह्यासाठी निर्माण झालेले आहेत की एक जो आहे ज्याला म्हणतात एम इन्व्हेस्टमेंट, हा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे जे काही पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि एक राईट गायडन्स आणि एक राईट हँड होल्डिंग थ्रू ते पैसे इन्व्हेस्टमेंट केले जातात. आता म्युच्युअल फंड असो, PMS असो किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टीम्स असो, तर हा पैसा जेव्हा तिथे जातो SIPच्या माध्यमातून असो किंवा लमसमच्या माध्यमातून जाओ, तर ही पूर्ण क्लिअर गायडन्स थ्रू सेबीच्या नियमानुसार आणि MP च्या रूलनुसार ते इन्व्हेस्टमेंट केले जातात. तर हा एक सेफ प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण हे गव्हर्नमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशन्स आणि मॉनिटरी अंडर ही इन्व्हेस्टमेंट केली जाते. आता ह्यालाच दुसरी जी जोड आहे ती आहे फायनान्शियल आझादी. आता इथं मी जातोय पण बऱ्याच वेळा मला टेन्शन येतं किंवा SIP मध्ये माझा लॉस झाला, मार्केट खालती पडलं, तर या कंडिशनमध्ये लोकांना कोण गाईड करणार नाही आहे. होतं काय की तो मित्राला विचारतो, अरे नाही मार्केट खूप खाली आहे, तू काढून टाक पैसे, पण राईट गायडन्स कुठे मिळणार आहे? तर हा फायनान्शियल आझादी जो आहे
हा कोर्स, कोचिंग आणि मेंटॉरिंग या तिन्हींचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे की जेणेकरून त्यांना कोर्समधनं हे कळेल की इन केस मला इमिजिएट काही नीड हवी आहे तर कोर्सेस त्यांना मदत करतील. आणि त्याच्यानंतर कोचिंग, की कुणाला समजा आता काही नवीन निर्माण करायचं आहे, कुणाला इन्व्हेस्टमेंटसाठी काही मला जॉब शोधायचा आहे किंवा मला बिझनेस चालू करायचा आहे तर तो त्या ठिकाणी कोचिंगमध्ये येईल. आणि मेंटोरिंगमध्ये की ज्यांचा ऑलरेडी 1 CR पोर्टफोलिओ आहे किंवा 10 करोडचा पोर्टफोलिओ आणि त्यांना काही नवीन बनवायचं आहे किंवा बिझनेसेस आहेत की ज्या बिझनेसेसना काहीतरी एक नेक्स्ट लेवलवरती स्केलअप करायचं आहे तर ह्याच्यासाठी ही मेंटोरिंग सिस्टीम आहे. तर हे पिलर जे आहेत ना प्रत्येक सिस्टीममध्ये असल्यामुळे काय होतं की ती जी व्यक्ती अगर जॉब करते, बिझनेस करते किंवा CEO असो तर त्यांना एक कॉन्क्रीट किंवा एक स्ट्रॉंग पिलर मिळतो की ज्या ठिकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीचं अँसर मिळण्याची एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यांना म्हणजे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. ते डायरेक्टली ह्या मास्टर माइंडमध्ये येऊ शकतात, त्याच्यावरती सोल्युशन घेऊ शकतात आणि नेक्स्ट जम्प घेऊ शकतात. ओके. आणि जर आपल्या प्रेक्षकांना या कोर्सेसचा भाग व्हायचा असेल किंवा तुमच्याकडनं काही ॲडवाईस हवी असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधू शकता? तर नक्कीच मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या माध्यमातून देईनच. पण मी म्हणजे बरेच जे आपले व्ह्यूअर आहेत ह्या पॉडकास्टवरती आले तर त्यांच्यासाठी एक खास बोनस कोर्स म्हणून त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट या पॉडकास्टच्या माध्यमातून द्यायला तयार आहे की जो नेटवर्क मास्टरी म्हणतात त्याला. तर नेटवर्क मास्टरी जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकांना हे माहित नाही की प्रत्येक इन्व्हेस्टर माझ्याकडे येतो. आता जसं तुम्हाला समजा इन्व्हेस्टमेंट करायचे, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, एक तर सेफ्टीचा असेल की जे तुम्ही माझ्या कोर्सच्या माध्यमातून, माझ्या टीचिंगच्या माध्यमातून तुमचे क्लिअर होते, पण तरी पण 2 प्रश्न तुमचे रिमेनिंग राहतात की मी किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, राईट, आणि इन्व्हेस्टमेंट किती वर्षासाठी केली पाहिजे. हे 2 महत्वाचे नियम किंवा हे 2 प्रश्न प्रत्येक इन्व्हेस्टर माझ्याकडे आल्यानंतर विचारतो. आता ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. ह्याचं कारण काय? कारण कुणी 1 लाख कमवतं, कुणी 5 लाख कमवतं, कुणी 10 लाख कमवतं, कुणी करोडो कमवतं. तर ह्याचं आन्सर प्रत्येकाच्या फायनान्सवरती वेगवेगळं. तर ह्याचं सोल्युशन काय आहे? तर हे नेटवर्क कॅल्क्युलेटर. हे नेटवर्क मास्टरीमध्ये आपल्याला एक कॅल्क्युलेटर मिळतं की ज्याच्यामध्ये येणारा इन्कम आणि तुमचे जाणारे एक्सपेन्सेस म्हणजे इनफ्लो अँड आउटफ्लो ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही एका ठिकाणी आणू शकता. बरोबर. आणि तुमच्याकडे ह्या दोन्हींचं जेव्हा तुम्ही मायनस करता म्हणजे इनफ्लो मधनं आउटफ्लो मायनस करता तर तुम्हाला एक अमाऊंट मिळते. दॅट इज युअर नेटवर्थ. ओके. म्हणजे जे म्हणतात ना की एखादी कंपनी बाय करतात, आपण काय म्हणतो किती नेटवर्थ आहे याचा, तर त्यामध्ये ऍसेट्स किती आहेत आणि लायबिलिटी किती आहेत त्या मायनस झाल्यानंतरच कळतं त्याचा ऍसेट काय, व्हॅल्यू काय. तर आपल्याला आपलं नेटवर्थ कळणं गरजेचं पहिला फायनान्स सुरू करत असताना. तर या कोर्सच्या माध्यमातून काय होतं की त्यांना हे कळतं की मला एक्झॅक्टली माझ्याकडे किती पैसा राहतो. आणि जेव्हा ते कॅल्क्युलेशनला बसतात तेव्हा हे कळतं की माझे एक्स्ट्राचे जे काही एक्सपेन्सेस आहेत हे मी कदाचित कट डाऊन करू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे पैसे राहतात म्हणून खर्च करतो, है ना. म्हणजे समजा आता माझ्या अकाउंटमध्ये 10,000 पडलेले तर म्हणतो की चला आपण हॉटेलला जाऊ, मूवीला जाऊ, फिरून. पण जर आपलं नियोजन प्रॉपर असेल ना तर आपण त्या ठिकाणी त्या खर्चांना क्रॉस करत जातो आणि होतं काय आपलं नेटवर्थ वाढत जातं. बरोबर. तर हा कोर्स जो आहे हा फ्री ऑफ कॉस्ट आपण ऑडियन्सला द्यायला तयार आहे, ज्याच्यामुळे त्यांना ऍटलिस्ट हे कळेल की माझ्या पैशाची ताकद काय आहे आणि माझी ताकद काय आहे की ह्या पैशाला जास्तीत जास्त ग्रो कसं करू शकतो. सर, अनेकदा आपण जेव्हा सुरू असतं कमाई करत असतो तेव्हा आपले काही भौतिक स्वप्न असतात. म्हणजे मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, तर त्यासाठी एक मोठी अमाऊंट आपल्याला लागत असते. परंतु हे करत असताना कसं नियोजन केलं पाहिजे? खूपच सुंदर प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येकांना पडलाही पाहिजे. कारण होतं काय की आपण आजूबाजूचा माहोल बघतो आणि डिसिजन घेऊन मोकळे होतो. आणि जेव्हा आपण हा डिसिजन घेतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं अरे कदाचित आपण हे घर किंवा ही गाडी आत्ता घ्यायला नाही पाहिजे होती. कारण मला जे फीचर्स हवे आहेत किंवा जे लोकेशन गाडी म्हणजे घरासाठी जे लोकेशन हवं आहे ते कदाचित राईट नाही आहे. आता एक सिंपल मी या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, गाडी असो किंवा घर. आता गाडीचं एक्झाम्पल की आता आपण जेव्हा गाडी घेतोय तर गाडी घेतल्यानंतर कमीत कमी 5 ते 7 वर्ष किंवा 10 वर्ष गाडी विकत नाही. ती घेतल्यानंतर वापरतो नंतर असं वाटतं की अरे नाही हा विकली पाहिजे, नवीन घेतली पाहिजे. तर आजच्या तारखेला खूप भारी आहे की आपल्याकडे उबर्स आहे किंवा आपण रेंटेड कार्स घेऊ शकतो. आता ह्याचा बेनिफिट काय होईल की आपल्याला समजा रेंटेड कार घेतलं तर आपला EMIचा जो बोजा एक्स्ट्रा येणार आहे तो रिड्यूस होऊन जाईल. आपल्याला हे कळतं की दर महिन्याला मी गाडी प्रत्येक चेंज करत राहीन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी मारुती घेतोय, नंतर होंडा घेईन, नंतर हुंडाई घेईन, कदाचित मोठ्या मोठ्या गाड्या पण मी ट्रॅव्हल करून बघेन. तेव्हा मला रिअलाइज होईल की मला एक्झॅक्टली कुठली गाडी सूट होते.
राईट. एक लग्न करताना आपण बऱ्याच वेळा विचार करतो की मला माझी होणारी जी काय बायको आहे किंवा होणारा जो नवरा आहे ह्या गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे. तर बऱ्याच वेळा आपलं काय होतं, आजच्या तारखेचं जनरेशन काय करतं की ते भेटतात, एकमेकांशी बोलतात, त्याच्यानंतर ठरवतात. मग ह्या गोष्टी ॲसेट बरोबर का नाही? जे ॲसेट मला घ्यायचं आहे, मला कार घ्यायची आहे, तर मी पहिलं चालवून बघेन. ॲटलिस्ट तो जो मेंटेनन्सचा कॉस्ट आहे किंवा त्याच्यानंतर रिअलाईज होणं किंवा ही गाडी घेतली पण ही मला काय आवडलेली नाही आता, तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक कालावधी द्या, एक 5 वर्षाचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक कार, प्रत्येक कंपनी एक्सप्लोर करा. आणि त्याच्यानंतर जे काही पैसे तुमचे साठतायत या पिरियडमध्ये, त्याच्यामध्ये गाडी तर तुमची येईलच, पण त्याच्याबरोबर पुढे 5 ते 10 वर्षाचं पेट्रोल सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही टाकू शकता. कदाचित आता इलेक्ट्रिक ईव्ही आहे, तर 20 वर्षाचा तुमचा ईव्हीचा खर्चही त्यातून निघून जाईल. तर इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही राईट वेवरती केला की मला ह्या गाडीसाठी एवढे पैसे लागतायत, तर त्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लवकरात लवकर आणि बेस्टेस्ट बेस्ट कार पण तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन मिळू शकतो. घरी सेम आहे. आता सुरुवातीचा ज्यावेळी पिरियड असतो तर प्रत्येकाला असं असतं की मी फॉरेनला जावं, मी बेंगलोरला जावं, मी दिल्लीला जावं. आणि या दरम्यान तो फ्लॅट घेतला तर होतं काय की एक तर तो फ्लॅट घेतलेला असतो, त्याचं कॅल्क्युलेशन जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जवळपास 2.5% आपल्याला यील्ड मिळतो. पण होतं काय की आपण दिल्लीला निघून जातो, बेंगलोरला निघून जातो किंवा US मध्ये निघून जातो आणि तिथंच राहतो. मग या दरम्यान होतं काय की जी मी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते पूर्णपणे त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होऊन जातं. एक 30-35 एज असं आहे की ज्यावेळी आपलं लग्न होतं, मुलं बाळं होतात आणि त्यावेळी आपल्याला रिअलाईज होतं की माझ्या मुलांसाठी एक शाळा ह्या अंतरावर असली पाहिजे, माझ्या स्पाऊससाठी हे आजूबाजूला हे ग्रॉसरीचे शोरूम्स किंवा काय हे असले पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळतं आणि एक पिरियडमध्ये तुम्ही एका लोकेशनला जाऊन राहता त्या पिरियडमध्ये आणि तुम्हाला कळतं नाही हे लोकेशन माझ्यासाठी बेस्ट आहे, माझ्या जॉबच्या वेळेनं किंवा एक फ्युचरच्या वेळेनं हे लोकेशन बेस्ट आहे. आणि त्यावेळी एक कॅपॅसिटी पण असते, कारण अर्निंग वाढलेलं असतं आपलं आणि एक बरीच सेव्हिंग पण झालेली असते. तर त्यावेळी राईट डिसिजन घेऊन तुम्ही फ्लॅट घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी जे काय तुम्ही एक्स्ट्रा पैसे बँकेला किंवा बिल्डरला देता त्याच्यापेक्षा तुम्ही त्याचं एक प्लॅनिंग करून ते EMI सुद्धा तुम्ही कॅशवरती भरू शकता. तर हे जे नियोजन आहे, हे नियोजन ज्यावेळी प्रॉपरली होतं तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे समृद्धी ही त्या पद्धतीनं होते. सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा असतो आणि आपण तो कमवतो सुद्धा, परंतु कसं नियोजन करायचं हे समजत नाही. परंतु आजच्या पॉडकास्टमधनं कसं नियोजन करायला पाहिजे, गुंतवणुकीची सुरुवात कशी केली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली आहेत. म्हणजे माझ्यासोबत आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील याची मला नक्कीच गॅरंटी आहे. आणि जसं मी तुमच्याकडे आता पर्सनल लेवलवर फायनान्शियल प्लॅनिंग करायला येणार आहे, ॲडवाईस घ्यायला येणार आहे, तसे नक्कीच आपले प्रेक्षकही येतील, याची सुद्धा मला शाश्वती वाटते. तुम्ही तुमचा इतका वेळ आम्हाला दिला आणि इतक्या छान टिप्स दिल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे आणि टीमचे पण खूप खूप धन्यवाद की हा प्लॅटफॉर्म दिला की ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी सगळ्या व्ह्युअर्ससाठी जाऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो. कारण एक ध्येय असतं प्रत्येकाचं की ज्या ध्येया थ्रू ज्यावेळी तुम्ही जाता तेव्हा ते म्हणतात ना की तुम्हाला सागर सुद्धा म्हणजे फार मोठा नाही वाटत, छोटा होऊन जातो तुमच्या समोर. तसं माझं पण एक ध्येय आहे की प्रत्येक जे आपल्या ॲटलिस्ट भारतापुरतं तरी प्रत्येक इन्व्हेस्टर एवढा सुज्ञ झाला पाहिजे की त्याला कुणीही फसवलं नाही पाहिजे आणि राईट वेनं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणली पाहिजे. तर कदाचित हा पॉडकास्ट त्याची सुरुवात आहे किंवा त्या आंधीसाठी एक क्रिएट केलेलं एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे असं मी समजेन. आणि खूप खूप धन्यवाद की इथं एक बसण्यासाठी आणि एक मोका दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं की जसं ह्या वेल्थ जर्नीमध्ये प्रत्येकाला समृद्ध तर व्हायचंच आहे, राईट. तर बऱ्याच लोकांपर्यंत मी पोहोचू नाही शकत, पण आपलं जे पुस्तक आहे एक स्मार्ट डायमंड फॉर्म्युला म्हणून, तर हे पुस्तकाचं नावच आहे की सिक्रेट ऑफ वेल्दी लाईफ. तर आपल्या आयुष्यामध्ये हे जे काय पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला पोहोचवता येत आहेत, पण काही ज्या नाही पोहोचवत आहेत तर त्यासाठी हे बुक आहे. अमेझॉनवरती सुद्धा आहे, तर ज्याचं नाव आहे स्मार्ट डायमंड फॉर्म्युला. नक्कीच म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांनी घेऊ शकतात, फार अफोर्डेबल प्राइसमध्ये पण आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये नियोजन कसं केलं पाहिजे आणि पुढच्या स्टेजेसमध्ये कशा प्रकारे डिसाईड केलं पाहिजे याची सूत्र ह्याच्यामध्ये सांगितलं. तर नक्कीच मी हे तुम्हाला द्यायला नक्की आवडेल.